नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या सर्व तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस-एस-बी अंतर्गत 2026 साठी भव्य कॉन्स्टेबल भरतीची अधिकृत अधिसूचना नोटिफिकेशन प्रसिद्ध झाली आहे. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि देशसेवेची जिद्द बाळगत असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत. जसे की पात्रता काय लागेल, वयोमर्यादा किती आहे, पगार किती मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज कसा करायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर विभागाचे नाव आहे सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस-एस-बी. या अंतर्गत जी-डी ट्रेड्समॅन याच्या जागा निघलेल्या आहेत. तर पहिली पोस्ट आहे मित्रांनो कॉन्स्टेबल वेटरनरी. तर याच्या एकूण 34 जागा बघायला मिळतात. दुसरी पोस्ट आहे ड्रायव्हर्स आणि ही फक्त मेल कॅन्डिडेटसाठीच आहे. फिमेल इथे अप्लाय करू शकत नाहीत आणि सर्वात जास्त पदसंख्या ही ड्रायव्हर या पदासाठी आपल्याला बघायला मिळते. तर एकूण पद आहेत 553. तिसरी पोस्ट आहे कॉन्स्टेबल गार्डनर. तर याच्या एकूण पद आहेत 41. चौथी आहे कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर. तर याची पद आहेत एकूण 5. पाचवा आहे कॉन्स्टेबल कॉबलर. याची पदसंख्या आहे एकूण 25. सहावा आहे कॉन्स्टेबल टेलर. याची पदसंख्या 41. सातवा आहे कॉन्स्टेबल वॉशरमॅन. याची पदसंख्या एकूण 34. आठवा आहे कॉन्स्टेबल बार्बर. याची पदसंख्या 43. नववा आहे कॉन्स्टेबल वेटर. याची पदसंख्या 3. 10वा आहे कॉन्स्टेबल कार्पेंटर. याची पदसंख्या 7 आणि शेवटचा आहे कॉन्स्टेबल नर्सिंग. तर याची पदसंख्या 1. तर मित्रांनो अशा टोटल एकूण 827 जागा आपल्याला बघायला मिळतात. तर यामध्ये या भरतीसाठी तुम्हाला केवळ 10वी उत्तीर्ण पास असणे गरजेचे आहे आणि काही टेक्निकल पदांसाठी संबंधित ट्रेड्समधील ITI किंवा अनुभवाची गरज भासू शकते. तर मित्रांनो याची वयोमर्यादा असेल सामान्य प्रवर्गासाठी 18 ते 23 वर्ष, ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षाची सूट असेल आणि SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट असेल. तर याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघून घेऊया. तर व्हेटरनरीसाठी तुम्हाला लागणार आहे 10वी पास सोबतच 1 वर्षाचा अनुभव आणि ड्रायव्हरसाठी लागणार आहे 10वी पास आणि मस्ट पजेस व्हॅलिड हेवी व्हेइकल ड्युरिंग लायसन्स. म्हणजेच तुम्हाला हेवी व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे. गार्डनर, वॉटर कॅरियर, कॉबलर, ट्रेलर, वॉशरमॅन, बार्बर, वेटर यासाठी तुम्हाला 10वी पास आणि संबंधित 2 वर्षाचा अनुभव आणि त्या ट्रेडमध्ये ITI झालेला असणं गरजेचं आहे. कारपेंटरसाठी सेम तसंच आहे आणि नर्सिंगसाठी बी तेच राहणार आहे. तर मित्रांनो पगार किती मिळेल? तर पगार हा लेवल 3 21,700 ते 69,100 म्हणजेच तुमचा स्टार्टिंग पगार हा जवळपास 40 ते 45,000 पर्यंत जाऊ शकतो आणि यानंतर 8वा वेतन लागू झाल्यानंतर यामध्ये अजून वाढ बघायला मिळेल. आणि त्यासोबतच ऑदर अलाउन्सेस तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे हे की मिळतच असतात. तर यामध्ये तुम्ही एज रिलॅक्शन्स इथे बघून घेऊ शकता एकदम डिटेल्समध्ये. तर महत्वाची बाब म्हणजे की यामध्ये सिलेक्शन क्रायटेरिया कसा असणार आहे. तर मित्रांनो तुमचं पहिलं यामध्ये होईल फिजिकल टेस्ट, जी की तुम्हाला मेलसाठी आहे 4.8 किलोमीटर इन 24 मिनिट्स आणि फिमेलसाठी आहे 2.4 किलोमीटर इन 18 मिनिट्स. यानंतर तुम्हाला रिटन एक्झाममध्ये कॉम्प्युटर बेस असणार आहे. यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि भाषा हिंदी, इंग्रजी यावर प्रश्न विचारले जातात. आणि सोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनलाही तुम्हाला बोलवण्यात येईल. आणि यामध्ये काही तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड्स दिलेले आहेत जे की तुम्ही एकदम डिटेल्समध्ये बघून घ्या.
ही PDF मी आपल्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जेणेकरून तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी बघता येतील. आणि अर्ज कसा करायचा, तर यासंबंधी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये SSB ची वेबसाईट मेन्शन करेल. तुम्ही तिथून क्लिक करून डायरेक्ट लिंकवरती जाऊन आपला फॉर्म हा भरू शकता. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आजच अभ्यासाला आणि ग्राउंडला लागा. जर तुम्हाला या भरतीबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. या व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना शेअर करा जे पोलीस किंवा आर्मी भरतीची तयारी करत आहेत. अशाच नवनवीन जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.